गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिसंवेदनशील भागामध्ये नक्षलींची दहशत असणाऱ्या अतिदुर्गम भागामध्ये एनडीटीव्ही मराठी पोहोचलाय। धानोरा तालुक्यात जांगदा इथे रहिवासी काँग्रेसचे उमेदवार मनोहर पोरेटी यांनी संपूर्ण परिवारासह मतदान केलं। गडचिरोली मुख्यालयापासून खडतर प्रवास करत आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलाय। पाहूयात। जिल्ह्यातील जांगदा या गावामध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी मतदान बूथ आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा याच गावातील आहे। आपल्यासोबत मनोहर पाटील पोरेटी आहेत ज्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। साहेब, आज आता तुम्ही मतदान केलं आहे आणि तुमचं आज मतदान पेटीत बंद झालेलं आहे, कसं वाटतंय म्हणजे मनात? खरं तर ही माझी 35 वर्षाची मेहनत आहे। गेल्या 35 वर्षापासून मी जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्यामुळे मला आज ही तिकीट मिळाली आहे आणि या मतदान केंद्रावर हे तुम्हाला जे बघायला मिळत आहे हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या संपूर्ण या गावातील जनतेचा प्रेम आहे। आणि संपूर्ण विधानसभामध्ये मी फिरल्यानंतर मला तर असं वाटत आहे का माझा विजय निश्चित होणार आहे आणि अतिशय खूप आनंद या ठिकाणी मला होत आहे। हा नक्षलग्रस्त भाग असून अतिसंवेदनशील भाग आहे, तरी सकाळी 7 वाजतापासून या ठिकाणी मताधिकाऱ्यांची गर्दी दिसत आहे। आपण बघू शकता एका साईडला पुरुषांची गर्दी आणि एका साईडला महिलांची गर्दी आहे आणि महिलांचा आणि पुरुषांचा उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी दिसत आहे। सकाळपासूनचे लाईनीत लागून आहेत आणि वृद्ध लोकसुद्धा महत्त्वाची या ठिकाणी भूमिका बजावणार आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात 100% मतदान होणार असा ग्रामस्थांचा विश्वास आहे। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार, एनडीटीव्ही मराठी, गडचिरोली।